नमस्कार प्रेक्षक हो, वळूयात बातमीकडे। पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय। कोपरगाव शहरातील कर्मवीर नगरमधील शेती प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे। कोपरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। शाहरुख हारून पटेल वय वर्ष 25 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, विकीचा मित्र ज्याचे नाव माहिती नाही, योगेश जाधव उर्फ पोंग्या, सर्व राहणार कोपरगाव अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी मृताच्या भावाने अशी तक्रार दिली आहे। मयत सोहेलचा भाऊ शाहरुख हारून पटेल वय वर्ष 25 याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू यांच्या पत्नीचे व सोहेल हारून पटेल वय वर्ष 28 यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, विकीचा मित्र तसेच योगेश जाधव उर्फ पोंग्या यांनी मॅजिक क्रमांक MH15E4795 मध्ये मारहाण केली। नंतर तेथून मॅजिक मध्ये टाकून कर्मवीर नगर मध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेतीच्या प्लॉट मध्ये घेऊन जाऊन तेथे लाकडी दांड्याने, चाकूने, लोखंडी खिळे असलेल्या बांबूने मयत सोहेलच्या दोन्ही हातावर, डोक्यावर, दोन्ही पायावर, अंगावर ठिकठिकाणी भोगसून दांडक्याने मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून जीवे मारून टाकले। ही घटना घडताच मयतच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले। 3 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून 3 जण अद्याप फरार आहेत। फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता। याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती। त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये आपण 3 आरोपींना आत्ता अटक करत आहोत। या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने CR नंबर 327/2024 हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत। एकूण किती आरोपी केलेले आहे, किती आरोपी ताब्यात आहेत? याच्यामध्ये आपण जवळपास 5 ते 6 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। याच्यामधील 3 आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत। याच्यामध्ये 2 दरम्यानमधील हे प्रकरण असल्यामुळे थोडेसे वातावरण टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हारूनभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली। त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं। कोणतं नगर, कर्मवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिकडे करण्यात आले, हाडं वगैरे बाहेर निघाले, हाताचा तुकडा झाला। तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे, आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही। मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे, कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आहे, आम्हाला सगळ्याच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं। मात्र दरवेळेस हे काय करतात, कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात। या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे, पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही। पोलीस प्रत्येक 2 नंबर धंदेवाल्यांना मॅच झालेली आहे। म्हणजे इथं यायचं, त्या 2 नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं आणि दादागिरी करायची। पोलीस स्टेशन संपूर्ण 2 नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात। आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो, मोर्चा आणतो, प्रत्येक वेळेस आम्ही समझोता घेऊन आणि मिटून टाकतो, कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे। आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे। मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात, मारहाण करतात, जय श्रीराम म्हण, असे 4-5 प्रकरण झालेले आहे। आता यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे, कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे, याच्याबरोबर समाजाची पण आहे। समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात, व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतवणीखोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ, आणि तुम्ही कोपरगावातला म्हणजे युवकांना हाताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना हाताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात। पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात। घडीत म्हणतात ते राणेंचा फोन आला, घडीत म्हणतात ते चन्याबेगचा फोन आला, घडीत काही गावातले काही पुढारी आहे, स्वयंघोषित पुढारी, ते इथं फोन करतात। आणि नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल
तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आहे. आम्ही काय करतो, प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला. आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते, युवक सर्व आले होते. ॲडिशनल SP साहेब होते, DYSP साहेब होते. यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो, 2-4 दिवसात त्याची ते कारवाई करू. 103 हे कलम नवीन नियमाप्रमाणे 302चा 103 कलम झालेला आहे. ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो. त्यांनी असं आश्वासन दिलं. आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं. आता यापुढे या असं काही सहन केलं जाणार नाही. त्यांच्याकडे जर 4 मुलं आहे, त्यांची B टीम आहे, तर आमच्याकडे C, B, E सगळी टीम आहे. आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ.